फोटो घ्यायचा आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आम्ही उपविभागीय अधिकारी यांना एक निवेदन दिलेलं आहे की गेल्या 2017 पासून जे आहे छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजना याच्यापासून जवळपास वरोरा भद्रावती या 2 तालुक्यातील 15,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना जे आहे कर्जमाफी मिळाली नाही आहे आणि हे कर्जमाफी प्रशासनाच्या तांत्रिक बाबीमुळे आणि सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे जे मिळालेले नाही आहे। सोबतच पीक विम्याच्या संदर्भामध्ये शासनाने घोषणा करून सुद्धा आणि पात्र लाभार्थी ठरवून सुद्धा पीक विम्याची रक्कम अजूनही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये गेलेली नाही आहे। सोबत आमचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आम्ही नेहमी खळखट्याक आंदोलन करतो। कशासाठी करतो? स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। आपल्या वरोरा भद्रावती या 2 तालुक्यामध्ये जे आहे जेवढ्या पण कंपन्या आहेत तिथे परप्रांतीय मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ह्या परप्रांतीयमुळे स्थानिक भूमिपुत्रांना जे आहे रोजगार मिळत नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज निवेदनाद्वारे त्यांना इशारा दिलेला आहे की येणाऱ्या 10 दिवसामध्ये तुम्ही याच्यावर तोडगा काढा, अन्यथा त्या सर्व कंपन्यांमधले जे आहे जे परप्रांतीय असेल त्यांना आम्ही हाकलून लावू आणि खळखट्याक आंदोलन करू। याचे पूर्ण जे पडसाद जे उमटतील हे प्रशासनाच्या चुकीमुळे उमटतील आणि याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुठे दोषी असणार नाही आणि म्हणून निर्वाणीचा इशारा दिलेला आहे की स्थानिक भूमिपुत्रांना या सर्व कंपन्यांमध्ये नोकऱ्या मिळाल्या पाहिजे। कारण या सर्व कंपन्यांमध्ये इथले लोकप्रतिनिधी आहे, इथले मोठे पुढारी जे आहेत त्यांच्या ठेकेदार तिथं चाललेले आहे म्हणून ते सर्वसामान्य मराठी माणसासाठी ते लढत नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आज आम्ही हा मराठी माणसाचा जो लढा जो आहे कंपन्यापर्यंत पोहोचून समजा आम्हाला न्याय मिळाला नाही, आमच्या लोकांना न्याय मिळाला नाही तर आम्ही खळखट्याक आंदोलन करू आणि परप्रांतीय जेवढे बी कामगार अधिकारी असेल त्यांना हाकलून देऊ अशा प्रकारचा इशारा आजच्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही देतो। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा